पंढरपूर पंचायत समितीसाठी देशमुख प्रबोध आणि म्हणजेच आपले प्रमुखर सुयश देशमुख सर प्रामाणिक, शांत, उच्च शिक्षित, सर्वांच्या मदतीला धावून येणारे. सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट, काँग्रेस सगळ्यांना सोबत घेऊन जिल्ह्यामध्ये अलायन्स तयार करण्यात आलेले आहे. ज्या ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येण्याची क्षमता आहे, शक्यता आहे, त्या उमेदवारांना पक्ष न बघता उमेदवाराची ताकद बघून आपण त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये निश्चितच या ठिकाणी बदल घडेल असा मला विश्वास आहे. मैत्रीपूर्ण लढत वगैरे कुठं उमेदवारात होणार आहे असं फार नाही, क्वचित एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतं, पण तसं काय होण्याची शक्यता नाही. सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय कासेगाव गटात. गटात कोणती कामं झाली, कोणती कामं पेंडिंग वाटली, काय उलटे कामं दिसली? मोठा गटामध्ये जर आपण बघितलं तर सुमारे 30 कोटीची कामं या ठिकाणी आपण पूर्ण केलेली आहे. यामध्ये प्रामुख्यानं बघितलं तर राजनीचा आपण प्राथमिक आरोग्य केंद्र बघितलं असेल की अतिशय चांगल्या पद्धतीचं आरोग्य केंद्र, हे 6 कोटीचं आरोग्य केंद्र आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. तिथं राजनीमध्येच जनावरांचा दवाखाना असेल, 1 कोटीचा जनावरांचा दवाखान्याचं काम त्या ठिकाणी नवीन दवाखाना बांधण्यात आलेला आहे. शाळेसाठी स्मार्ट शाळा म्हणून एक योजना होती केंद्र सरकारची, त्यातून 2 कोटी रुपये राजनीच्याच शाळेला या ठिकाणी दिलेले आहे. आणि राजनीचं आपण बघितलं तरी राजनीचं नुसतं काम 10 कोटी या घरात त्या ठिकाणी झालेलं आहे. कुठलंही गाव आपण बघितलं, कमीत कमी लहान नेपदगावसारख्या लहान गावात सुद्धा 1 कोटीच्या पुढची कामं त्या ठिकाणी गावात झालेली आहेत. सहानुभूतीची लाट आली, त्याचा फायदा होईल का राष्ट्रवादीच्या उमेदवारांना? फायदा तर होईल, कारण आज अजितदादावर प्रेम करणारा प्रचंड तरुण वर्ग आहे, शेतकरी आहे, कष्टकरी आहेत, हे सगळ्यांचं अजितदादावर प्रेम आहे. आणि निश्चितच लोक दादांना मताच्या रूपानं त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील असं मला वाटतं. नाही, दुरंगीच लागणार होती आणि तशा प्रकारचे शब्द मला देण्यात आलेले होते, परंतु नक्की काय झालं माहीत नाही. मी त्यांना विचारलं आहे. खरं तर ती त्यांची जबाबदारी होती अर्ज न भरण्याची किंवा काढून घेण्याची, परंतु त्यांचं काय नियोजन आहे मला माहीत नाही. त्यांनी तर मला शब्द दिला होता की या ठिकाणी 2च दुरंगी लढत लागेल म्हणून, पण त्यांनी नंतर काय विचार करून अर्ज ठेवला मला काय माहीत नाही. नगरपालिकेला एकत्रित काम केलं, जिल्हा परिषद काय अडचण नाही, जिल्हा परिषदला सुद्धा ठरलं होतं, परंतु आता त्या भगीरथ दादांना त्यांची काय व्यक्तिगत किंवा फॅमिली मॅटर काय झाली मला माहीत नाही. कारण अर्ज काढण्याच्या आदल्या दिवशी सुद्धा मला त्यांचा शब्द होता की मी तुम्हाला शब्द दिलाय त्याप्रमाणे आम्ही तुमच्या मागे उभं राहू, परंतु काय त्यांना प्रॉब्लेम आला मला माहीत नाही, पण त्यांनी तो अर्ज त्या ठिकाणी ठेवलेला आहे. अजितदादांचा राष्ट्रवादी आणि शिवसेना